हृदयरोगी आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। पुन्हा एकदा मला रिपीट करायचं आहे आणि ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं हृदय हे धोक्यात आहे। तुम्हाला जरी धक्का बसला असेल हे ऐकून तरी हे खरं आहे आणि यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे जीवनशैलीत झालेले बदल। नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासातून हे तथ्य समोर आलंय आणि विशेष करून महिलांना याचा अधिक धोका संभवतो असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय। आपण बोलतोच आहोत डॉक्टरांशी, पण त्याविषयी किंवा त्यांच्याशी आणखी बोलण्यापूर्वी हा एक स्पेशल रिपोर्ट पुन्हा एकदा बघूया। धूम्रपान करताय, वजन कमी करण्यासाठी धडपडताय, मग तुम्हाला हृदयविकार संभवतो। धूम्रपान तसंच धोकादायक पद्धतीने वजन कमी केल्यास हृदयविकार आणि त्यासंबंधित आजार होण्याचा धोका अधिक असतो असं आता समोर आलंय। नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटनं अभ्यासांती हा निष्कर्ष काढलाय। यासाठी इन्स्टिट्यूट तर्फे 1,20,444 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला। 1 जून 2012 ते 10 ऑगस्ट 2016 या कालावधीत अभ्यास करण्यात आला। या अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर आलंय। 5 वर्षात हृदय रुग्णांच्या संख्येत 10% वाढ, 40 वर्षांखालच्या रुग्णांमध्ये 28% वाढ, तरुण आणि महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक, रजोनिवृत्तीकडे झुकलेल्या महिलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढतंय। हृदयरोगाच्या वाढत्या प्रमाणाला जीवनशैलीतले बदल कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। विशेषतः पोषक आहाराचा अभाव, ताणतणाव, कोणत्याही सल्ल्याशिवाय वजन कमी करणं आणि महत्त्वाचं म्हणजे दारू आणि सिगारेट यासारख्या व्यसनांमुळे हा धोका वाढत असल्याचं पुढे आलंय। म्हणूनच रोजच्या जगण्यातले ताणतणाव कमी करणं, तसंच पोषक आहार घेणं आणि निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे। यामुळे हृदय सुदृढ राहीलच, पण निरोगी आयुष्य जगण्याचं सुखही मिळेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिषेक वाडकर यांच्याशी याविषयी आपण बोलतो आहोत। डॉक्टर अभिषेक, बऱ्याच गोष्टींना आपण स्पर्श केलाय, पण एक आत्ता जसं रिपोर्टमध्ये म्हटलं होतं ते म्हणजे अनेकदा व्यायाम करण्याची पद्धत चुकते म्हणून सुद्धा हृदयरोगाचा सामना करावा लागला आहे काही जणांना। मी तर अशा पण काही केसेस बघितल्यात जिथे व्यायामशाळेत प्रत्यक्ष अटॅक आलाय आणि दुर्दैवाने जीवही वाचू शकला नाहीये। हा जो फेनोमेना आहे हार्ट अटॅकमधला, काय ही नेमकी रिस्क आहे? अतिव्यायामाचा काय दुष्परिणाम होऊ शकतो हृदयावर? कोणतीही गोष्ट अति झाली तर त्रास होतोच। खूप वेळा व्यायामशाळेमध्ये जे अभ्यासू असतात ते आपली कॅपॅसिटी एक्सीड करतात, त्यांच्या क्षमतेच्या बाहेर जातात। तेव्हा होतं असं की आर्टरीमध्ये जे रक्तवाहिनीमध्ये चीर पडते कधी कधी जास्त व्यायाम केल्यावर। अच्छा, त्यामुळे अटॅक येतो पेशंटला। जेव्हा चीर पडते तिथे क्लॉट बनतो आणि तिथे पेशंटला अटॅक येतो। त्यावेळी असंही असतं की पेशंटला विदाउट ब्लॉकेजेस अटॅक येऊ शकतो जास्त व्यायाम केला तर। त्यामुळे व्यायाम नेहमी अंडर गायडन्स करावा, एका तज्ञाच्या सल्ल्या अंतर्गतच करावा आणि जास्त भार द्यावा कार्डिओवर। अचानक जास्त वेट लिफ्टिंग केली की हा त्रास होऊ शकतो आपल्याला। बरोबर, तुम्ही म्हणताय नेहमी कार्डिओवर भर द्यावा, पण त्यासाठी नेमके असे कोणते व्यायाम प्रकार आहेत जर घरच्या घरी आपल्याला करायचे झाले तर? सायकलिंग आहे, ट्रेडमिल आहे, स्किपिंग आहे, बरोबर, वॉकिंग आहे, स्विमिंग आहे। बऱ्याचशा खरं तर प्रिकॉशनरी गोष्टी सुद्धा तुम्ही सांगितलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी, पण दुर्दैवानं जर आपण ब्लॉकेजेसपर्यंत आणि ECG ॲबनॉर्मल आहे अशा केसेसमध्ये पर्यंत जर आपण पोचलो, जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे छाती दुखायची तक्रार घेऊन येतो तेव्हा त्याच्यानंतर काय प्रोसिजर आहे हे समजून घेण्यासाठी की नेमका काय त्रास त्यांना होतो आहे? कुठल्याही व्यक्तीला जेव्हा चेस्ट पेन होतं तेव्हा ECG काय सगळ्यात महत्त्वाचा असतो। हल्ली बघतो आपण खूप जागे हॉस्पिटलमध्ये ECG असतोच, पण पुष्कळ जागे इव्हन फॅमिली डॉक्टर्सकडे सुद्धा ECG असतो आणि जास्तीत जास्त डॉक्टरांना ECG असेल तर ते आपल्याला पटकन आजार बघता येईल पेशंटला लगेच योग्य ठिकाणी पाठवता येईल। ECG काढून आपल्याला लगेच कळतं की पेशंटच्या हार्टमध्ये काय चालू आहे ते। 99% ECG ॲक्युरेट असतो आपल्याला। त्यामुळे ECG हे कळतं की पेशंट अटॅक पहिला आलाय कधी, की आता आलाय, की नवीन अटॅक आहे किंवा अटॅक येणार आहे काय वेळामध्ये। बरोबर, ECG सगळ्यात व्हायटल टूल आहे। ECG केल्यावर पेशंटला आपल्याला डाऊट असेल आम्हाला की पेशंट हार्ट अटॅक येत आहे तर आम्ही पेशंटला लगेच गोळ्या देतो, ॲस्पिरिन देतो आणि रक्तपातळीची गोळी असते क्लोपिडोग्रिल ती देतो आपण। आणि ती दिल्यानंतर पेशंटला अर्जंटली आम्ही पाठवतो ICUमध्ये आणि प्रिफरेबली लगेचच्या लगेच पेशंटला कॅथलॅबमध्ये घेतलं तर पेशंटचा हार्टचं डॅमेज असू शकतो, आपण परमनंट डॅमेज होणार असतं ते। बरोबर, आणि याच्यानंतर जर ब्लॉकेजेस असतील तर ती काढण्यासाठी काय सर्जिकल उपाय उपलब्ध आहेत? जर ब्लॉकेज असेल पेशंटला लेस दॅन 70% असेल काय करायची गरज नाही, गोळ्याने काम चालून जाईल। पण समजा ब्लॉकेज बरोबर आज क्लॉट असेल तर आपल्याला क्लॉट खेचून काढावा लागतो, त्यामुळे ते रक्त फ्लो वाढतो पुढे। समजा ब्लॉकेज असेल 70% वरती असेल,
ब्लॉकेज कमी असतील 3-4 ब्लॉकेज असतील आपण पेशंटची अँजिओप्लास्टी करू शकतो, अर्जंटमध्ये सुद्धा करू शकतो. जर खूप जास्त ब्लॉकेजेस आहेत, पेशंटला कॅल्शियम आहे तर आपण पेशंटला बायपासचाही एक सल्ला देतो किंवा आपण पेशंट अँजिओप्लास्टी करू शकतो अंडर हाय रिस्क किंवा अंडर ऑल द प्रिकॉशन विथ ऑल द प्रिपरेशन. बरोबर. आपण हे जे बायपास दरवेळेला ऐकतो तसा आता लोकांसाठी हा आजारच वाढल्यामुळे परवलीचा शब्द झालाय, पण बायपास ही नेमकी काय प्रक्रिया आहे? बायपासमध्ये आपण काय करतो की मधून चीर करतो एक या बोनचा, हार्ट ओपन चेस्ट ओपन करतो आणि एक जी नॉर्मल नस असते रक्तवाहिन्यांची, हार्टची नव्हे दुसऱ्या रक्तवाहिन्यांची, ती ब्लॉकेजच्या पुढे जोडतो आपण. वी कॅन हॅव 3, 4, 5 एनी मेनी बायपास विच यू वॉन्ट. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा या सगळ्या मागचा विषय मुद्दा तो असा की हे सगळ्या सर्जरीज इतक्या कठीण दिसत आहेत बघायला सगळं, आणि शेवटी तो हृदयाशी खेळ आहे. याचा खर्च काय आहे प्रत्येक स्टेजचा? अँजिओप्लास्टी करायची असेल, सिंगल ब्लॉकेज असेल तर साधारणतः डिपेंडिंग अपॉन हॉस्पिटल, डिपेंडिंग अपॉन द पॅकेजेस, बरोबर, 1.5 लाख ते 3.5 लाख लागू शकतो, डिपेंडिंग अपॉन वॉट हॉस्पिटल पेशंट्स आर गोईंग. जर जे आता राजीव गांधी स्कीममध्ये जे गव्हर्नमेंटची सरकारी स्कीम आहे त्यांच्याकडे राशन कार्ड असेल, पिवळं राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड, तर ते सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री सुद्धा होतं ते. हा एक महत्त्वाचा मेसेज आहे. येस, भरपूर सरकारी हॉस्पिटलमध्ये, इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा राजीव गांधी स्कीम आहे भरपूर जागी, तिथे ते फ्री होऊ शकतं गरिबांसाठी. बरोबर. आणि बायपासलाही राजीव गांधीमध्ये बायपास पुष्कळ ठिकाणी फ्री होतो, गव्हर्नमेंटमध्ये फ्री होतो, राजीव गांधी स्कीममध्ये फ्री होतो. सीजे स्कीम आहे त्यात पण खूप कमी पैशामध्ये होतो बायपास. त्याशिवाय जर प्रायव्हेट पेशंट असेल तर बायपासची कॉस्ट एनिवेअर फ्रॉम 2.5 लाख ते 3.5 लाख 4 लाख जाऊ शकते, डिपेंडिंग अपॉन हॉस्पिटल, डिपेंडिंग अपॉन द क्लास ऑफ द पेशंट. बरोबर. आता आपण हे म्हटलंच आहेत की जे वाढतात स्ट्रेस किंवा जो ताण आहे, मानसिक तणाव आहे, त्यामुळे हृदयरोगाची शक्यता वाढत असते. आणि एकदा तुम्ही सर्जिकल उपाय करत असताना मग त्याच्या बरोबरीने काय सल्ला तुम्ही नेहमी देत असता, कोणाची मदत घेत असता? मग फिटनेस ट्रेनिंग म्हणा किंवा प्राणायाम सुद्धा, अशी कोणाची मदत तुम्ही नेहमी त्याचा सल्ला तुम्ही नेहमी देत असता तुमच्या पेशंट्सना? सगळ्यात सुरुवातीला आम्हाला लागतो डायटिशियन. पेशंटचा आहार आपल्याला व्यवस्थित करावा लागतं, त्यामुळे होणारे फूडचे ब्लॉकेज आपण टाळू शकतो. आणि दुसरी गोष्ट लागते आम्हाला फिजिओथेरपिस्ट, कारण एकदा पेशंट अटॅक येऊन गेला की त्याचं हार्ट थोडंसं वीक होतं, त्यामुळे त्यांनी जी ॲक्टिव्हिटी करायची आहे त्यांनी हळूहळू करायची असतात विथ प्रॉपर गायडन्स, नाहीतर त्याला दम लागू शकतो पेशंटला. त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचे असतात डायटिशियन आणि फिजिओथेरपिस्ट. त्यानंतर एकदा पेशंट का घरी गेला देन ही कॅन गो टू फिटनेस ट्रेनर अँड स्लोली त्याचं काम वाढू शकतो तो. पण ऑफकोर्स वेट लिफ्टिंग थोडा कमी करावं पेशंटने अटॅकच्या नंतर. आणि पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा असा उरतो की सर्जरीतनं तुम्ही बाहेर पडला पेशंटने, तर रिकव्हरी पिरियड कसा असतो, किती असतो, आणि तेव्हा काय महत्त्वाची काळजी आपण घ्यायची आहे? हल्ली अँजिओप्लास्टी खूप सेफ झालेली आहे, एस्पेशली जे आपण हाताने करतो रेडियल म्हणतात ते खूप सेफ झालेली आहे. पेशंटला आपण सेकंड डे डिस्चार्ज करू शकतो आपण आफ्टर रेडियल अँजिओप्लास्टी. आणि बायपास झाला असेल पेशंट ॲटलीस्ट 7 ते 8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो पूर्ण बरा होतोपर्यंत, त्यानंतर पेशंट घरी जातो. आफ्टर अँजिओप्लास्टी पेशंट 1 महिन्यावर घरी आराम करू शकतो आणि त्यानंतर आपण कामाला जाऊ शकतो. आफ्टर बायपास पेशंटला 2 ते 3 महिने आराम करावा लागतो. अच्छा. आणि त्या काळात करायच्या काही बाळगायची खास सावधानता? त्या काळामध्ये पेशंटने आपल्या डाईटवर आणि आपल्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष द्यावं. काही त्या सिम्पटम झाले, परत दम लागू लागला तर लगेच त्यांनी डॉक्टरांकडे यावं. चेस्ट पेन झालं लगेच डॉक्टरांकडे यावं. कधी कधी काही स्टेंट असतात त्यामध्ये कधी कधी क्लॉट फॉर्म होतो, कारण पेशंट कधी खूप वेळा गोळ्या घेत नाही बरोबर. पेशंटला वाटतं की माझी अँजिओप्लास्टी झाली की मी बरा झालो, असं नसतं, कारण जे स्टेंट असते ती फॉरेन बॉडी असते. त्यामुळे ते स्टेंट जेव्हा आपल्या हृदयामध्ये जाते तेव्हा तिथे क्लॉट फॉर्मेशन टेंडन्सी असते त्याला, कारण ती फॉरेन बॉडी आहे. त्यावेळेस आपल्या रक्तपातकाच्या गोळ्या द्याव्या लागतात, जसे ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रिल. त्या गोळ्या पेशंटने बरोबर घ्याव्या. बरोबर आहे, त्या नियमितपणे घ्याव्या. येस, बरोबर. एक आपली वेळ ॲक्च्युली संपत आली आहे कार्यक्रमाची, पण एक मला तुमच्याकडनं नक्की जाणून घ्यायचं आहे की एक निरोगी आयुष्यासाठी तुमच्या पेशंट्सना एक काय सल्ला तुम्ही द्याल? हृदयरोगी असोत नाही तर नसोत, टाळण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी काय सल्ला असेल? डॉक्टरांचे शेवटचे शब्द काय असतील? आपले वजन कंट्रोलमध्ये ठेवा, ज्याला म्हणतात BMI 25च्या खाली ठेवा ॲज फार ॲज पॉसिबल, आणि तणाव कमी करावा हृदय आपल्या जीवनामध्ये. आपले टार्गेट्स जे गोल असतात ते थोडे कमी करावे प्रत्येकाने. हा एक गोल असू दे की निरोगी आयुष्य जगायचं आहे. येस, अगदी खरं आहे. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद इथे आलात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. डॉक्टर अभिषेक वाडकर आपल्याशी बोलत होते, हृदयरोग तज्ज्ञ आहेत ते, आणि हा आजार कसा टाळावा, जर दुर्दैवाने झाला तर त्यावर काय उपाययोजना उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर आज आपण त्यांच्याशी बोललो आहोत. कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.